काय जावई बरे आहेत का? मामी तुम्ही हा. बसा ना. आणि माणसं कुठे गेली? असं ना करा. अरे मानसी मानसी आ? पाणी आण रे, मामी आले तर. बर बर. काय चाललंय मग? काय नाही निवांत झाली आता ऊसाची लागण बिगण झाली समजा झाली. अगं आई कधी आली तू? बरी आहे तू? मी हा, बरी आहे. आत्ताच तू आले. कशी आहेस? बरी बरी. काय चाललंय मग? माझं सगळं मजेत चालू आहे. पण तू काय काम काढलं? अगं तायडे, तुझं हाय मजेत सगळं, पण आमचं हाल आम्हालाच माहिती आहेत ना. असं झालंय काय नेमकं? हा. अहो दाजी ते ट्रॅक्टर नव्हता का घेतलेला आम्ही, हा त्या ट्रॅक्टरचं आम्ही हप्ताच भरलं नाही तर. भरून टाकायचं मग काय प्रॉब्लेम आला असता भरला असता आता पैसे काही असते तर भरलं बी असतं ना, पैसे नाहीत तर भरायला. करायचं उसनं पासनं कोणाकोण तरी घेऊन टाकायचं. आधी मग रान ठेवायचं का तर काय एखाद दिवस उसनं बी द्यायला कोण, आणि ते ट्रॅक्टर वडा आल्यात माणसं. हम्म. म्हणून म्हणलं तायडीकडे काय पैसे आहेत का बघावं थोडंफार, तेवढी तायडीची मदत होईल. तिच्याकडे तरी काय असणार आहे तेव्हा? तिला माहिती का आता आपल्या ऊसाला किती पैसे गेले, लाख रुपये गेलेत ऊसाला. हा? 8 एकर ऊस लावला ते बायांना आणि बियाणं रोजानं लय पैसे जातात. जवळ तर पैसे पाहिजेत ना, हाय का नाही? अहो मी काय म्हणते, बघा की ह्याच्या त्याच्याकडून कोणाकडून तरी लागते तर परत करते ना, ते करते ना दाद्या. हा परत करतो ना. अरे शो करीन मस, पण आपल्याला कोण देणार तरी कोण नेमका आता? आता पाहुणे अहो. तुमच्या नावावर घ्या आणि आम्हाला द्या, मग आम्ही तुमचे देऊन टाकू ना. दाजी तुम्हाला कोण गावात पैसे देतात? अहो. आमची तोंड बघून आम्हाला पैसे बी द्याय नाही कुणी, अरे विषय नाहीच म्हणतंय डायरेक्ट. अरे विषय तेव नाही, विषय कसं असतंय, माणसाला तर टायमिंगला पैसे माघारी दिले ना तर ते पुढचा माणूस देतो माघारी पैसे. आणि जर तुम्हाला समजा मी पैसे दिले हो समजा झालं, आणि उद्या ऐन टायमिंग त्याला माघारी द्या टायमिंग तुम्ही नाही दिलं मला, तुम्ही काय करणार मग? अहो, हे विषय म्हणून तर वेगळा. तुम्हाला म्हणतोय मध्यस्थी करा म्हणून. तसं पण मला माहिती आहे तुमच्याकडे पैसे नाहीत, कुणाकोण तरी घेऊन द्या. 2नी द्या, 4नी द्या, 5नी द्या, काय रेट असेल ते द्याकडे दाजी, पण पैसे द्या. अहो. आणि तसं पण काय करू तुम्ही, तुमच्याकडून काय घेतो, सोसायटी भरतो आणि सोसायटी काढून परत तुमचं मिटवतो की दाजी. तुम्ही द्या, पैसे द्या, हाय का नाही? हा तसंच तायडीत करू. परत हा येईल. ठीक आहे. तू अहो बघ मी ना काय दाजी. म्हणते, तुमचा मित्र नाही का ते हर्षल भाऊजी, अरे ते त्यो- करतील की मदत आपल्याला. अरे तो एवढा घाण माणूस आहे, जर त्याने हे केली ना सावकार की त्याची जर घेतली ना, ते उद्या आपल्याला घरातून बाहेर काढा थांबणार नाही. पैसे मागे राहिले त्याचे माहिती का? अहो आपण कुठे बुडवणार आहे त्यांचे? अहो, टायमिंग देऊन वरच देऊ टाकू ना, पैसे. हा. अहो जरा साईडला या, मला तुमच्याशी बोलायचंय. या. मी आलो इकडे. बाजूला काय बोलवत त्या लगेच. काय बोलवायचं? अहो तुम्ही बघा ना, किती अपेक्षाने आलेत तुमच्याकडे ते, आणि तुम्ही असं नाही नाही म्हणताय, ते बरोबर आहे का? अरे पण द्यायचं पैसे कोणाकोणी मला पंचायत पडते ना. मी तुम्हाला म्हणते ना, हर्षल भाऊजीकडून घ्या ना, आपण अरे, टायमिंग वर देऊन अरे, टाकू त्यांचे. अरे आपण देऊ टायमिंगला, पण तो दिन म्हणून तुला वाटतंय का असं? हा त्याच्या तोंडाकडे बघून सुद्धा वाटत नाही मला ते पैसे माघार देईन. मी मागं लागले ना आईच्या, तर ती बरोबर देईन पैसे. तुम्ही नका काळजी करू, माझ्यावर द्या ना सगळी जबाबदारी तुम्ही, मी बरोबर काढेन. पण आता ऐन टायमिंगला मदत केली पाहिजे ना आपण. असं काय करता तुम्ही? खरं ना, बघा ना तुम्ही त्यांना मागून, आपल्याशिवाय हाय तरी कोण त्यांना? बघा ना कुठतरी, बघा ना प्लीज. ठीक आहे, काहीतरी करू तुम्ही तुझ्या शब्दा खातर का? मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी काय पण करायला तयार आहे. आता एक काम करा, तुम्ही तुमच्या तोंडानेच त्यांना बोला, म्हणजे कसं बरं वाटत ना आईला पण. चालेल. चला. आम्ही हा का मी ह्याच्याकडे नाही, पण मी माझ्या बायकोकडे बघून देतोय पैसे, तिच्या शब्दा खातर देतोय. मी तुम्हाला दिले त्या टायमिंगला तुम्हाला माघारी आणून द्यावं लागते. हा बा, आता तुम्हाला तर सांगितलं ना आम्ही, ऊसाचं ते काय म्हणलंय ते काढून ते देऊन तुम्हाला पैसे सोसायटी. म्हणतोय कर, पण टायमिंगला दे, नाही तर परत परत फिरू काय नको. अहो मला खात्री आहे देतील ते टायमिंगवर, है ना भावड्या? हा, देतो ताई. हा मग मी पण या जाणी घेऊन देणार तुला. बरं, चालतं. चालेल तुम्ही काय काळजीच करू नका, तेवढे पैशाची सोय करून द्या. चालेल. चल आई, येऊ का मग आम्ही? अगं आली तर आता चहा बी घेऊन जा. चहा बिहाचं काय पैसे नको. न्यायला आल्यावर चहा पिऊ. हा तेवढं काम झालं फोन कर. बरं बरं फोन चालेल. हा करेन मग ते. चल ये. तुम्ही दोघं या, नाही तर मग फोन पे करा. हा चालेल. चल आई. आता मी तुझ्या शब्दा खातर तयार झालोय मस्त, पण एवढ्या अमाऊंट अरेंजमेंट करायची कशी? मला ही मोठी पंचायत आहे माहिती का? तुम्ही कशाला काळजी करताय? तुम्ही फोन करा ना हर्षल भाऊजींना आणि बोला त्यांच्यासोबत. पण त्याचा लई दांडगा तुला मागायची सांगितलं काही वेगळं नाही, किंवा त्याचं पैशाचं टायमिंगला भेट दिलं नाही ना, तो घर सुद्धा खाली करायचा नाही माहिती का? म्हणजे घर खाली करून समजा घेऊन जाईल डायरेक्ट. होईल हो सगळं व्यवस्थित, नको काळजी करू. टायमिंगला मामी बी बाहेर आहे बाबा. बरं काय फोन नाही काय नाही, अचानक आले.
आता अचानक यावं लागतंय बरं का मामी. हं. तुम्ही आता तेवढं पराक्रम मी केलात ना समजा. आता काय पराक्रम केला आम्ही बसा ना. बघितलं का इथून सुरुवात आहे खाली तर बसायला लावतात तर काय खुर्ची नाही. आता काय तुम्हाला तर माहिती आहे आता खुडच्या विडच्याचं काय आहे, घर कसं आहे. हा धरा पाणी. आई बस की तुम्ही. तुला पाणी देऊ का? नाही नको. ताईडे घरी आली तू? मी वय आत्ताच आले की. दाजी बरं आहे ना? कायचं बरं आहे चांगलं गोड हे केलं की आम्हाला परत हा. काय झालं दाजी? मग पैसे कधी दिले तर काय आहे का नाही लिमिट त्या गोष्टीला काय? पैसे होय? हा पैसे हा 10-15 महिने झाले. 15 महिने झाले. अरे 15 महिने कायच म्हणतो 1.5 वर्ष होत आले परत तू हा. अहो, दाजी देतो की राव. अरे का मामी तुम्ही विषय म्हणजे मला फक्त 2 ते 3 महिन्याचे बोलीव पैसे आणलं होतं. नाही बरोबर आहे जावई पण आता तुमचं तुम्हाला माहिती आहे, परत परिस्थिती तशी झाली. अहो परिस्थिती तुमची कशी असू त्याशी मला घेणं नाही काय. मी पुढच्या माणसाला काय येत गेलं तर तुम्ही काय मला यादानी पैसे मी यादानी पैसे घेऊन दिलं ही म्हणल्यामुळे ह्याच्या पुढे मी आलो गेलो का नाही ही म्हणली पुढे जाऊन पैसे घेतले मी. यायला ताईडे दाजी लईच पैशावाला झाले म्हणे. हा ना लयच किटकिट करते ग बाई. मामी माझी काय जाहीर होतो नाही चाललेल तेव्हा काय असं की लोकांना पैसे वाटत तुम्हाला मागितलं मी दिलं टायमिंगला. अहो दाजी तुम्हाला देतं कोणी पण आता एक काम करा की ही महागलं मिटवा तेवढं कोणाकोण तरी घ्या आम्ही देऊ की थोडस. ताईडे तू सांग की कुणाकून मिटवा म्हणजे काय. मग आता तुम्ही तेवढं पहा कोणाकडे तरी मिटून टाका आमच्याकडे आले का देऊच तुम्हाला. अहो, याच आतापर्यंत भरलो भरीत आलो की आणि काय पाहिजे तुम्ही एका बहिणीचं बियाच दिलं नाही मला आणून. आता अहो, काय दाजी, आहे? तुम्ही देताय मसी याच मान्य पण आम्ही पण देऊच की तुम्हाला. तुम्ही काय करा आता एवढी बार माहितीये का ही जी 2.5 लाख रुपये ते हर्षल कोण घेतल्यात ना आपण अजून कोणाकोण तरी आता 5 लाख घ्या 5 लाख नको तर मग ते 2.5 भरते ना आणि आपल्याला अजून 2.5 देते. हा मग हा तरी जमन. मग हा 5 लाख घ्या 2.5 हर्षलचं मिटवा त्याचं याच बीज काय असेल ते उरलेलं आम्हाला द्या. अरे तू 5 लाख मागवतो दुसऱ्या कोण घेऊन त्याला दि म्हणतो. अरे आता तुझे जे 2.5 लाख घेऊन दिलेत ना त्यांनीच फुगा येऊन फुटलाय बार मोठा. काय राव दाजी इतकं पैशावालं तुम्ही नुसतं सारखं एवढा उसन कांदान घरण दारण सगळं नाही तुमच्याकडे घरदार समजा इकडून तुला पैसे देतो बघ म्हणजे मग तुझं काले म्हणून मी आमचा बिखार लागतो आम्ही दोघं. अरे तुमच्या ह्या कारणामुळे मग आम्ही आमच्या रोज भांडणं होते त्याच काय करायचं. अहो पण भांडणाची काय गरज आहे आता तुम्हाला बी माहिती आहे आता ह्यो मेवनाचा हुडच आहे किती काय लय मोठा आहे का तो. मी होण्याच्या तोंडाकडे बघून नव्हतो तर तुमच्या तोंडाकडे बघून दिलं पैसे. अहो माझ्याकडे तोंडाकडे का बघा ना पण तुम्हाला माहिती ऊस गेला तर ह्या पोराने कोणाचे काय पैसे आणले होते तेच मिटून येत गेलं आमचं. अहो तुम्ही त्याचं बघितलं जावायचं दावाने कुणाकडून गांठ राहून पैसे घेतले ह्याचं कळत नव्हतं का तुम्हाला काय ह्याची आखली नव्हती तुम्हाला फार. दाजी अहो आता आकली काय काढता जावई. तुमचा ऊस गेलाय मिटवा तेवढं काय नाही होत मेवण्यासाठी एवढं नाही राव काय. मेवण्यासाठी म्हणजे काय 1-2 रुपये घेतले काय मेवण्यान तेव्हा. ताईडे सांग केला का दाजीला तू तिचं काय तर तुझी वाचा बसली आता कुणाची घेताना कळलं देताना नाही कळत हा. लगे मुख्य माझा ही सांगायचं इकडून घ्या तिकडून द्या परत त्याच्या गुणांना त्याला काय मी काय त्याच्याच प्रत्येकाच्या दाराचीच बसू काय आता. दाजी जास्त काय बोलू नका पैशापुरतं बोला. मग पैशापुरतं म्हणजे काय पैसे पळून नाही चाललोय नाही, का? नाही पैसे माझ्या झाडाला पिकत आहेत तेव्हा तुम्हाला काढून द्यायचं लगेच. पळून चाललोय का आम्ही. हो का मामी तुमचं तिकडे काही असो आता मला मात्र ना तुम्ही एक तर माझं पैसे द्या माघारी हा. मला आता याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जसं वागायचंय तसं वागा आणि मेन गोष्ट म्हणजे हिथून पुढं तुम्ही माझ्या दारात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही हा. जेवढं उपकार केलं माझ्या तेवढं लय केलं. असं काय पाऊल नाही ठेवायचं म्हणजे? आमची बहीण आहे, आम्ही येणार. अरे तुझी बहिणी ताणून ओळून ठेवू ना मला काय घेणंय हा. तिच्यामुळे झक मारली पैसे दिलं तुम्हाला म्या 1-2 लाख 2.5 लाख रुपये दिलं समजा स्वतः याच भरतोय मी त्याचं हा. तो माणूस रोज जी नाही ती शिवाय देतोय म्हणतो माझी मुद्दल तरी ती म्हणून आणि लागला मान थोडं काही मुडकं खाली घेतो हे करतोय मला बोलतोय आणि दुसऱ्याकडून 5 लाख रुपये आणि त्याचं फेडान मला राहिलेलं द्या. अरे म्हणायला तरी लाजा वाटल्या पाहिजेत ना तुम्हाला हा. अय चला आता हो इकडे आणि असल्यांची परत तोड सुद्धा बघू नको काय राहू द्या काय अगो आणि तुला जर थांबायचं असलं ना तो जग मारायची एकटी न्यायची मला बोलावत नाही इकडेच घरी चल म्हणून हा. अरे तुझा आणि इथं हायच करायचं म्हण. अरे याचं मावान गोवा खाऊन थोबड बघ कसलं झालंय पार हा. आणि तरी बी ह्याला आणि पैसे पाहिजे दुसऱ्या गुण हा. स्वतःला 10 रुपयाला हाय फिरायला पैसे आहेत हा. कुठं कुठं जातो फिरायला बार गोव्याला जातो या हा. त्याला पैसे आहेत जायला ह्याला पैसे देताना तू किती गोड बोलली अहो माझ्याकडून पैसे द्या आपण आज मेहून आहे माझाच भाऊ आहे तुमचा मेहून आहे तेव्हा जमलं तुला चांगलं गोड बोलून पैसे द्यायला हा. आता गोड बोलून घेता येत नाही का तुला मग त्या गुण होय.
हो. चुकलं माझं. अरे तुझ्या चुकीची का आता मी बिळकुडी घालू का दावा हा? आणि ह्यांचं तसं बी काय ह्याचे पैसे घ्यायची त्याला द्यायची ह्याची टोपी त्याला टोपी घालायच्या ती मला अजिबात जमणार नाही तसला खेळ माहिती का. आणि हो तुला जर इथं परत येऊ वाटलं तुझी तू एकटी यायचं आणि एकटी जायचं मला काही चला मानायचं नाही. आणि हो राहिला प्रश्न पैशाचा ही पैसे आहेत ना मी कसे बी माझ्या हाताने मी ते खड्डा पाडलेला ते बुजून काढू शकतो ह्या कसं बी. पण आयुष्यात परत रुपया तुला देणार नाही आणि मामी तुम्हाला सुद्धा आणि तुम्हाला दोघांना बी माझ्या दारात चान्स नाही उभा राहायला हा एवढं लक्षात ठेवायचं. हा आम्ही बहिणीच्या दारात येऊ. बहिणीच्या अरे फोकानी साली समजेनला लायकी का तुमची उराय चले चला आणि कवर इथं थांबती. दाजी काय रे नुसतं तापल्यावानी करते. 2.5 लाखाने काय होते दाजीला इतका पैसा आणि गाड्यान घोड्यान उसून बिसून आणि नुसतं 2.5 लाखाची बत्ती मारते कुठेतरी. अरे तू जरा लाज असल्यासारखं कर ना. अरे त्याला बी वाटत ना मी यांना टायमाला पैसे दिलेत मागं द्यायला पाहिजे. तुम्हाला बी काही वाटायला पाहिजे बाप त्या ताराचा तू ह्या ताराचा. अरे तुम्ही पण जरा लक्ष द्यावा. पाहुण्याने किती दिवस झाले पैसे दिलेले तो बिचारा काय करेन आपल्यामुळं पुरीला त्रास होतो ना तिथं. आपण समजून घ्यायला पाहिजे ना आपली लेख नांदा तिथं. पोरीला काही त्रास करीत नसतं दाजी. दाजीचं एक तर त्या पुरीवर लय प्रेम आहे. हा मला माहिती ना तायडीवर किती प्रेम आहे. डोक्याला ताण करून ठेवला. तायडी म्हणल्यामुळे त्याने पैसे दिले ना दाजीने. बरं जाऊ दे जेवण बिवण कर. चल डोक्याला ताण नसता.